नमस्कार, मी डॉक्टर दत्तायस्कर. माझे मंचर येथे श्री दत्त आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे. या ठिकाणी मी मनकेश विकार, पॅरालिसिस, संधिवात या व्याधीवरती आयुर्वेदिक व ॲलोपॅथी किंवा संयुक्त वैद्यकीय उपचार करत आहे. व मंचर येथे मी आता पॅरालिसिसच्या रुग्णांसाठी नागरमोळी, निपाणी ज्या पद्धतीने उपचार केले जातात त्या पद्धतीची उपचार पद्धती मंचरमध्ये मी आता पॅरालिसिसच्या पेशंटसाठी चालू केली आहे. तरी आता माझे एक पेशंट आहे, ठकुबाई माणूसरे म्हणून. तुमचं मूळ गाव कोणतं आहे? कडदे. म्हणजे कामशेत जवळ, तालुका मावळ. तर त्या आजींचं वय किती आता? तर नॉर्मली ह्या आजींचं वय आता 80 असेल. त्यांना सेर्व्हल स्ट्रोक असला होता, म्हणजे पॅरालिस झाला होता 15 दिवसापूर्वी. व त्यांच्या सुनबाई व मुलगा आहे, त्यांनी माझ्या आजीला आणलं होतं. म्हणजे त्यावेळेस आजी सेमी कॉन्शियस अवस्थेमध्ये होत्या. त्यांना चालता येत नव्हतं किंवा त्यांना हाते उचलता येत नव्हतं आणि पाय उचलता येत नव्हता. परंतु त्यांना मी योग्य पद्धतीने डायग्नोस केलं, निदान केलं. व निदान केल्यानंतर त्यांना मी योग्य अशी उपचार ट्रीटमेंट चालू केली. व परमेश्वरी कृपा किंवा योग्य उपचार आणि योग्य डायग्नोस यामुळं आजी 15 दिवसामध्ये ते त्या चालू शकतात. त्यांच्या अजून राईट हँडला म्हणजे उजव्या हाताला विकनेस आहे. ज्यावेळेस त्यांना आणलं होतं माझ्याकडे त्यावेळेस त्यांचा उजवा हात व उजवा पाय काम करत नव्हता, त्या झोपून होत्या. परंतु दिलेल्या उपचारामुळे त्यांना अतिशय चांगला फायदा आलाय. तरी त्यांचा प्रत्यक्ष मी अनुभव घेत आहे. ताई, ज्यावेळेस मॅडम तुम्ही आणलं होतं त्यावेळेस काय अवस्था होती? शेवटची स्टेप होती. तुम्हाला काय वाटत होतं? जातील आता म्हणजे नाही का, म्हणजे मला कळलं की इथल्या डॉक्टरांचं, तर मी आले. पण मला असं वाटत नव्हतं की त्या राहतील म्हणून. तर म्हटलं शेवटचा पर्याय म्हणून तर नेऊन तर बघू असं. बरोबर, म्हणून आणलं होतं. पण रिझल्ट चांगला भेटला. ज्यावेळेस तुम्ही आणलं होतं त्यावेळेस त्यांना चालता येत होतं का? नव्हतं येत चालता. म्हणजे त्या झोपून होत्या? बरोबर, झोपूनच होत्या. हात पाय उजवा हात आणि उचलता येत होतं का? दोन्ही पण नव्हतं काम करत. काय सगळं जागेवरच होतं. म्हणजे 4 दिवस तरी जागेवरच होतं. सगळं जागेवरच होतं. तुम्हाला असं वाटत होतं पेशंट बरा होईल म्हणून? नव्हतं वाटत. पेशंट पूर्ण म्हणजे तसं कव्हर झाला. आता पेशंट म्हणजे चालू शकतोय? हा, मी धरून त्यांना टॉयलेट बाथरूम पर्यंत नेऊ शकते. म्हणजे जातात ते. त्यावेळेस तुम्ही मला बोलले होते चालता येईल का किंवा टॉयलेटला जाता येईल? तुम्हाला बोललो होतो पेशंट टॉयलेटला जाऊ शकतो. हो. पण त्याच्यामध्ये तुमचं मी योगदान फार महत्वाचं आहे. तुम्ही योग्य ट्रीटमेंट दिली. आजीचं नाव काय? आजी नाव जोरात बोला. ठकुबाई. त्यांना बोलायला पण येत नव्हतं त्यावेळेस. आणलं त्यावेळेस बोलता पण येत नव्हतं. म्हणजे बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. मागच्या वेळेस ज्यावेळेस आजीला आणलं त्यावेळेस तुम्ही नव्हते. तुम्ही मुलगा आहे आजीचा ना? हो, मुलगा. त्यावेळेस तुम्ही नव्हते. त्यावेळेस आजीची अवस्था कशी होती? एकदम खराब होती. चालता येत नव्हतं. हात गेला होता, पाय बी गेला होता. बरोबर ना? आता 15 दिवस कसं वाटतंय आता? एकदम ओके. म्हणजे फक्त हाताचा भर गेला तर चालता येत नाही, व्यवस्थित येतात. तुम्हाला पहिल्या कसं वाटतंय आता? एकदम ओके वाटतंय आता. म्हणजे फरक पडला. म्हणजे त्याचं टॉयलेट बाथरूम जाऊ शकते. मला सांगायचा उद्देश असा आहे, कोणत्याही व्याधीमध्ये त्या आजाराचं योग्य निदान होणं व निदान झाल्यानंतर त्याला योग्य उपचार मिळणं फार गरजेची गोष्ट असते. त्यासाठी पेशंटचं सहकार्य व पेशंटच्या नातेवाईकांचं सहकार्य तितकं महत्वाचं असतं. ज्यावेळेस आजीनं माझ्याकडे आणलं त्यावेळेस त्यांना मी योग्य निदान करून उपचार चालू केले. व 15 दिवसामध्ये आज आजी धरून चालतात पण, आणि ते त्यांच्या सगळ्या विधीला स्वतः जाऊ शकतात. पॅरालिस झालेला कोणताही पेशंट असेल तर त्या पॅरालिसच्या पेशंटनी मला प्रत्यक्ष भेटावे. मी त्यांना योग्य मार्गदर्शन करेन, योग्य उपचार करेन. कारण ग्रामीण भागामध्ये उपचारासोबत मार्गदर्शन फार गरजेची गोष्ट असते. आणि बऱ्याच वेळा मार्गदर्शनाअभावी किंवा उपचाराअभावी रुग्णांना अतिशय अडचणींना सामोरं जावं लागतं. तरी माझा मंचर पत्ता आहे डॉक्टर दत्तायस्कर, श्री दत्त आयुर्वेदिक हॉस्पिटल, मुक्काम पोस्ट मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर आहे 9890 20 68 73. तरी मी आता आजींना चालवण्याचा व्हिडिओ ताई त्यांना फक्त थोडंसं आहे ना, थोडं चालवते.